नमस्कार. आज आहे बुधवार 20 ऑगस्ट 2025. आज अखेर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अखेर उर्वरित खरीप व रब्बी पीक विमा वाटप आता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू झालं आहे. फक्त याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला लाभ मिळणार. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याने पीक विम्याची वाट पाहिली होती. बऱ्याचशा बातम्या देखील सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नव्हता. परंतु आता शेतकरी बांधवांनो सर्वात मोठा निर्णय काल रात्रीच मुख्यमंत्री साहेबांनी घेण्यात आलेला आहे. आज अखेर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे. आज या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. एक अडचण आहे शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यामध्ये पैसे हस्तांतरित होणार नाही. काहीच असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैशाचे हस्तांतर करण्यात येणार आहे, म्हणजेच की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. बघा, आज अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण आज पेपरलाच बातमी आली की नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कधी मिळणार ही बातमी पेपरलाच आलेली आहे. चला तो पेपरच पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं काय आहे अपडेट. बघा, तर लक्षपूर्वक आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. 13 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टरी 15,000 रुपयाची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. पहिला टप्पा काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळालेला नाही. तर लक्षपूर्वक आता पाच चला दुसरा टप्पा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. परंतु आज काहीच जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार. राज्य मंत्रिमंडळाने निकष स्थिती जारी करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. बघा, तुमचा पीक विमा बँकेमध्ये जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी आता लगेच तुम्हाला यादी पाहणे गरजेचे आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया. तत्पूर्वी महत्त्वाची माहिती जाणून घ्या. महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा बघा विम्याची दुसरी यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. आता जी काय पहिली यादी होती त्या पहिल्या यादीमध्ये 25% अग्रिम शेतकरी बांधवांना मिळाला होता. आता सर्वप्रथम लक्षामध्ये घ्या, तो 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला पण नाही. परंतु आता लक्षामध्ये घ्या, जो काय 75% अग्रिम आहे तो आता सरसकट शासनामार्फत या ठिकाणी देण्यात येणार आहे. हे लक्षपूर्वक आता माहिती घेत चला. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही बऱ्याच दिवसापासून पीक विम्याची वाट पाहिली होती. बऱ्याचशा अफवा देखील सुटल्या होत्या. 40,000 हेक्टरी मिळणार, 50,000 हेक्टरी मिळणार, परंतु आज अखेर सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जारी झालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, ही खूप मोठी खुशखबर आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे. पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता त्यांना वाट पाहण्याची गरज नाही. बघा, आज 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरू झाली आहे. सकाळपासूनच या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पैसे पण पडले आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्यावर या ठिकाणी निर्णय सुरू होता, परंतु बघा वाटप काय झाले नाही. बघा, परंतु आज शासनामार्फत महत्त्वाचा निर्णय जारी झाला आहे. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज सकाळपासूनच शेतकऱ्याला मेसेज देखील आलेले आहे की त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे. आता लक्षपूर्वक पाहताना काही शेतकऱ्याला 2,000 रुपये पीक विमा मिळणार, काही शेतकऱ्याला 15,000 रुपये पीक विमा मिळणार, काही शेतकऱ्याला 3,000 रुपये पीक विमा मिळणार, तर काहीला 5 आणि काहीला 10 असा या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. बघा, तर असे का, असा भेदभाव का, काहीला 2,000, काहीला 15,000, काहीला 5,000 आणि काहीला 10,000. तर याचे कारण लक्षपूर्वक आता पाचला. प्रत्येक जे काय वाहनं आहे जे शेतामध्ये आपण पेरतो त्यांना वेगवेगळी रक्कम या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे. आता बघा, कापूस आणि सोयाबीन या पिकाला सर्वाधिक रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता बघा, कोणचं पीक कोणतं आहे हे तुम्ही आता त्या अंदाजानुसार तुम्हाला किती हेक्टरी मिळेल हे अंदाज आता तुम्ही लावू शकता. कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार हे देखील आपण पाहूनच घेऊया. बऱ्याच दिवसापासून तर या ठिकाणी पीक विम्या वाटपाला सुरुवातच झाली नव्हती, पण आज अखेर बघा मुहूर्त तरी लागलेला आहे. आज सुरुवात तरी झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास. तर बघा, आता सरसकट सर्वांना पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी बघा, आजसाठी 13 जिल्ह्यांसाठी पैसे मंजूर करण्यात आले आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता लगेच तपासून घ्यायचे आहे. प्रति हेक्टरी 15,000 रुपये या 13 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आज मंजूर करून दिले आहे. बघा,
कृषी मंत्री बघा दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सर्वात महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे, परंतु ते कोणते 13 जिल्हे आहे, ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया। तर बघा लक्षपूर्वक पाचला राज्य सरकारने या 13 जिल्ह्यासाठी 3700 कोटी रुपये मंजूर केले आहे। हे पैसे आता 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटले जाणार आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालही पीक विमा जमा झालेला आहे, हे आता आपण लक्षामध्ये घ्या। तर आज पुन्हा 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा पुढील 3 दिवसांमध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। मागच्या वेळी पीक विम्यामध्ये बरेचसे घोटाळे झाले होते, आता पुन्हा तसे घोटाळे होणार नाही, कारण आता बघा राज्य सरकारने सर्वात महत्त्वाचे कडक नियम आणि तिथील जारी करून हे पीक विमा सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा आता जर घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याची शेतजमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा घेतला होता, असे घोटाळे होऊ नये म्हणून सरकार आता लवकरात लवकर पीक विमा देत आहे। म्हणजे बघा उशीर तर झालेला आहे, परंतु तात्काळ आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे। काही या ठिकाणी काही अशी अधिकृत तारीख पण देण्यात आली नव्हती अगोदर, पण आज डायरेक्ट अधिकृत अशी तारीख देण्यात आली आहे। बघा आता 3 टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे बघा यांच्या माध्यमातून 3700 कोटी रुपये मंजूर झाले आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहे आता हे आता पाहायचं आहे। चला आता अगदी आपण काही सेकंदामध्ये ते पाहून घेऊया। बघा तर शेतकरी बांधवांनो 15,000 रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर कोणत्या 13 जिल्ह्यांसाठी हा GR आहे ते आता पहा। बघा प्रत्येकाकडे 15,000 रुपये आजपासून जमा होणार आहे। बघा आता काही मागे काही जिल्ह्याला पीक विमा मिळाला होता, आता लक्षपूर्वक पाचला की काही असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यावर कारवाई सुरू आहे, ज्या जिल्ह्यावर काम सुरू आहे। 16 जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी मिळू शकत नाही, कारण त्यांच्यावर काम सुरू आहे, त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे की त्यांना जमीन किती आहे, त्यांना या ठिकाणी शेत किती आहे, ही सर्व जी काय माहिती आहे बघा सरकारच्या माध्यमातून आता सुरू झाली आहे। त्यामुळे बघा आज फक्त 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे। आता लक्षपूर्वक पाचला तर जे काय घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात अगोदर समोर आले आहे। जर तुम्ही या ठिकाणी दुसऱ्याची जमीन दाखवून गाऱ्हाण जमीन दाखवून बघा असा जर पीक विमा घेतला असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही। काही शेतकऱ्यांनी लक्षाजवळची जमीन दाखवून आता लक्षपूर्वक बघत चला, जे काय रस्ता आहे रस्त्यात शेवटची जी काही जमीन आहे ती देखील आता दाखवली आहे, रस्त्या बाजूची जमीन दाखवली आहे, अशा शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही। शेतकऱ्यांवर कारवाई देखील होऊ शकते। त्यामुळे आता फक्त 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे। आता ते कोणते महत्त्वाचे 13 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडला जाणार आहे आता बघा चला। बघा काही शेतकऱ्याला 5,000, काही शेतकऱ्याला 10,000 तर काही शेतकऱ्याला 15,000 रुपये पीक विमा मिळणार। मागच्या बघा मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसानीची चौकशी करून हा पीक विमा सोडला जात आहे। मागच्या वेळी ज्यांना पीक विमा कमी मिळाला होता त्यांना आज या ठिकाणी त्वरित पैसे जमा होणार आहे। बघा त्यांना आता मागच्यासारखी या ठिकाणी 2,000 रुपये 3,000 रुपये असा पीक विमा मिळणार नाही। तर बघत चला सर्व माहिती या ठिकाणी बघा बाजरी आणि ज्वारी जे काय असे पिकं आहे, बाजरी आणि ज्वारी अशा पिकाला 5,000 ते 7,000 असा पीक विमा मिळणार आहे। बघा आता जे काय कांदा आणि मूग आहे आता लक्षपूर्वक पाहताल कांदा आणि मूग अशा पिकांना 5,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। आणि आता जे काय उडीद, कापूस आणि सोयाबीन हे जे काय पीक आहे आणि बघा एक पीक आहे तूर, अशा पिकाला 15,000 ते 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो आता 13 जिल्हे कोणते आहे हे पाहायचे राहिले आहे। बघा पीक विम्याची चौकशी करून हे पैसे आता जमा केले जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। आता बघा 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी देखील करण्यात आलेली आहे। तुम्ही लगेच बघा नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, बघा पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा बघा या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडण्यात येणार आहे। म्हणजे बघा जी काही यादी आहे या यादीमध्ये जे जिल्हे आलेले आहे ते म्हणजे की नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक बघत चला की नेमका तुम्हाला हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांनी प्रश्न केला होता। तर बघा तुम्हाला जर हेक्टरी किती मिळणार असे जर सांगायचे जर झाले तर लक्षपूर्वक फक्त 5 चला। आता बघा
का आपण सांगितल्याप्रमाणे वाहनांवर अवलंबून आहे. तुम्ही शेतामध्ये काय पेरलं आहे, आता ह्या शेतकऱ्याने या ठिकाणी ज्वारी बाजरी असे पिकं केले आहे बघा, तर याला आता सर्वात कमी रक्कम मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्याने कापूस आणि सोयाबीन असे पिकं लिहिले असतील त्यांना या ठिकाणी सर्वाधिक रक्कम मिळणार अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला KYC करून घ्यायची आहे, मग तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होणार आहे. ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.